एक महत्त्वाची बातमी पुण्यात बारामती मतदारसंघासंदर्भात फडणवीसांनी कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेतली। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण एकत्र आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। जोपर्यंत बारामतीत अजित पवार किंवा सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात उतरत नाही तोपर्यंत खरी लढाई होणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणायचे। त्यामुळे सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्याचं फडणवीसांनी म्हटलं। तसंच शरद पवारांनी आपल्यासोबत येण्याचा शब्द दिला होता, मात्र तो शब्द त्यांनी फिरवल्याचंही फडणवीस म्हणाले। तर फडणवीस दादांची कार्यकर्त्यांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। अजित पवार किंवा सुनेत्रा पवार निवडणूक लढणार नाही तोपर्यंत ही खरी लढाई आहे असं वाटणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणायचे असं फडणवीसांनी म्हटलंय। त्यामुळे सुनेत्रा पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली असं फडणवीसांनी म्हटलंय। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, यावेळेस बारामती जिंकायची असं फडणवीसांनी म्हटलंय। 48 तासाचं सरकार ही टिकलं असतं, मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात गेला असं फडणवीसांनी म्हटलं। नाहीतर तुमचे प्रश्न हे दादा आणि आम्ही म्हणून सोडवले असते। शरद पवारांनी शब्द दिला होता, मात्र ऐन वेळी बदलला असं फडणवीसांनी म्हटलं। भाजपसोबत येण्यासाठी शरद पवार आधी हो म्हणायचे, नंतर नाही म्हणायचे असंही फडणवीस म्हणाले। मग अजित पवारांनी ठरवलं आणि ते आपल्या सोबत आले असंही फडणवीसांनी म्हटलं। मनात कोणतीही खटखट ठेवू नका, भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं दादांसमोर वक्तव्य। तुम्ही आतापर्यंत संघर्ष केला, मात्र आता एकत्र काम करायचे असं फडणवीसांनी म्हटलंय।